बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला. आम्हा सर्वांसाठी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृती दिन. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे सहपरिवार, राज ठाकरे व शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील स्मृतीस्थळावर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांच्याकडून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा जुना फोटो शेअर. राज ठाकरे यांनी ट्विट करत हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा जुना फोटो शेअर करत, आधी समाजकारण मग राजकारण हे आमच्या विचारात गुंजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन. राज ठाकरे यांचं ट्विट. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम. मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. महाराष्ट्रातील राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून 2 डिसेंबरला मतदान असणार अशी माहिती समोर येत आहे.